जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांच सोलापूर, DSTS मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 62व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर RY पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून AA सोनंदकर यांची उपस्थिती होती। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे स्वागत प्राध्यापिका सौ डॉक्टर VS तेगेले यांनी केले। यानंतर प्राध्यापक अनुप ढगे यांच्या मार्फत फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेण्यात आली। प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर KH रुद्रमुनी यांनी करून दिले। 31 जानेवारी 2024 पासून 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहामध्ये 1 फेब्रुवारी 2024 रोजी क्विज कॉम्पिटिशन आणि पेशंट काउन्सिलिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे। 2 फेब्रुवारी रोजी पोस्टर कॉम्पिटिशन आणि रक्तदान शिबिर यासोबत ब्लड बँक अँड थॅलेसेमिया सेंटर भेट। 3 फेब्रुवारी रोजी पॅथोफिजिओलॉजी अँड थेरॉप्युटिक्स प्रेझेंटेशन स्पर्धा। 4 फेब्रुवारी रोजी मेडिकल डिटेलिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे। वरील सर्व कार्यक्रम दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे घेण्यात येणार आहे। कार्यक्रमास डॉक्टर GK कापसे, VS पुजारी, श्री विरापे, श्री कारभारी, श्री बारोळे, श्री सिद्धाराम चाबुकस्वार, श्री बोराडे, IPA आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आभार प्रदर्शन प्राध्यापिका PS कोकरे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापिका RR कुलकर्णी यांनी केले।